चाहत्यांचं आम्ही स्वागत करू, कारण आजचा दिवस हा आहे खुल्या गटातील खेळाडूंचा. ज्यांनी स्वतःचं गाव गाजवलंय, ज्यांनी तालुका गाजवलाय, जिल्हा गाजवलाय, त्या सर्वांना आज मैदानात तुम्ही पाहू शकता. कारण हे आहे खुल्या गटातील क्रिकेट. सरांचा इशारा येतोय सामन्याच्या आजच्या दिवसाच्या सुरुवातीला. करीत सज्ज आहेत फलंदाजीसाठी तर किरण गोलंदाजीसाठी. पहिला बॉल ऑन साइडच्या दिशेने. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच झाला, कारण प्रॉपर टायमिंग करणं सोपी गोष्ट नसते अशा प्रकारच्या वातावरण. परंतु अलीकडच्या म्हणजे जे पावसाळी क्रिकेट सातत्याने खेळतात ते ही कला अवगत करतात करणजी. आणि प्रॅक्टिस खूप गरजेची आहे या क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. अल्पेश गायकवाड सर आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. त्यांनी देखील पिंपळास भिवंडीचे त्यांनी देखील सर्व लेखाजोखा या स्पर्धेचा आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न तोही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिलं तर हेलबॉईज खारेगाव ठाणे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. खूप नरेश गौरी सरांचा हा संघ खारेगाव खूप मोठी नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर भिवंडीची टीम देखील आपल्याला पायनीर या ठिकाणी पाहायला मिळते. हो, टप्पा पडल्यानंतर ज्यावेळेला ओली विकेट असते, बॉल स्कीट होतो किंवा कधी कधी जास्त बाउन्स होतो, ह्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे एक फलंदाज पाहत राहिले. एका बाजूला भिवंडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता की टीम ठाणे. याही वेळेला पहा पुन्हा पाण्यामध्ये टप्पा पडतोय. पाण्यामध्ये टप्पा पडल्यानंतर या अगोदर जर पाहिला तर जास्त वेगात गेला, यावेळेला थोडासा थांबून बॉल आला. म्हणजे या सर्व परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. त्यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहतच राहिले फलंदाज. 600वा निर्धाव चेंडू म्हणजे गोलंदाजांनी देखील अधिराज्य गाजवले अल्पेशजी. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा किरण थोडंसं स्ट्रगल करतायत. पाहू शकता याही वेळेला अक्षरशः फलंदाज करेश यांची टेस्ट घेणारा पाहतच राहिले. हा चेंडू आला कसा आणि गेला कसा. पहिलं षटक जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात विकेट जरूर आली नाही, परंतु 2 धावा आल्या आहेत. करणजी काय म्हणाल या पहिल्या षटकाविषयी? नक्कीच पहिलं षटक खूप काही सांगणार राहिलं, ज्यामध्ये आपण अगोदरच म्हटलं की पाऊस पडल्यानंतरचं क्रिकेट, विकेट ओली असल्यानंतरचं क्रिकेट भरपूर वेगळं असतं आणि विकेट चुकी असल्यानंतरचं क्रिकेट भरपूर वेगळं असतं. इथे मी तर म्हणेन नक्कीच गोलंदाजाला कुठेतरी ॲडव्हान्टेज होता आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा देखील घेतला गोलंदाजाने. भरपूर असे चेंडू आपण बघितले, जास्त टेक ऑफ झाले, काही खाली राहिले. वेग नक्कीच या गोलंदाजाकडे होता. डावपुऱ्या हाताचा शिवाय हा गोलंदाज होता. समोर उजव्या हाताचा फलंदाज करेश होता आणि त्याच्या अगेन्स्ट भरपूर आपण बघू शकाल तर गुणवत्ता पाहायला मिळाली ती गोलंदाज किरणची. आणि इकॉनॉमिकल हे षटक पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 2 भिवंडीसाठी. पॉइंटर 11 भिवंडी. नाणेफेकीचा कौल त्यांच्या कॅप्टनने जिंकून फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा पाहायला मिळतात 2. आणि हे दुसरं षटक ज्यामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो तुषार. 3 दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला. एकंदरीत निर्धाव चेंडूंचा विचार केला तर ते बघितले आपण 597 निर्धाव चेंडू 3 दिवसांमध्ये. एकेरी धावा 301 आपण बघितल्या. दरम्यान षटकाला सुरुवात. पहिला चेंडू खाली राहिला, पाहायला बराच झाला चेंडू अपील होते. या सिरीज आउट. हा पहिला धक्का लेग बिफोर LPW दीपेश माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. दीपेश माळीच्या रूपात, कारण स्ट्रगल तर पाहिलं स्ट्रगल करतच होते फलंदाज. आणि त्याच वेळेला तुषार पवार आणखीन एक ठाणे परिसरातील चांगले खेळाडू आहेत. आणि त्यांचा हाही चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. आणि दीपेश माळीला मागे जावं लागेल. धावांसाठीची झुंज मात्र या ठिकाणी पायनीर भिवंडी संघाची जरूर सुरू आहे. परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये कित्येकदा आपण असंही करणजी पाहिलं आहे, एखाद्या षटकात जास्त रन आल्या 20-25 रन सुद्धा येऊ शकतात आणि सामन्याची पारडे बदललेली देखील आपण पाहिले. तर तशीच कामगिरी या ठिकाणी करावी लागेल, कारण 4 ओव्हरच्या या मॅचेस आहेत. म्हणजे तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये. जे काही करायचे 24 चेंडूमध्ये करायचे, त्यातील 7 संपलेले आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. पैक अन्सारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात करणजी. कारण
टीम संकटात आहे थोडी, कारण रन होत नाहीये. दीपेश सारखा खेळाडू माघारी परतलेला आहे. करेश यांनाही आत्मविश्वास द्यायचा आहे, स्वतः आत्मविश्वासाने बॅटिंग करायची आहे. मैदानात जे पाण्याचं वातावरण आहे त्या परिस्थितीची समोर व्हायचं आहे आणि बॅटिंग करायची अपेक्षांचं. परंतु ज्या वेळेला प्रतिकूल स्थिती असते आणि तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं नाव होतं, आणि जर नाव करायचं असेल तर आज तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. भिवंडीतून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित याच करता झालेले आहेत. आज या उसरगर गाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या नकाशावर येताना पाहायला मिळेल, कारण मग टेनिस असू देत किंवा रबर बॉल क्रिकेट असू देत, त्यावेळेला आपण विशाल यांना जागृती संघाचं कर्णधारपद निभावताना पाहतो. महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहत असतो. आणि त्याचबरोबर पांडुरंगजी संते साहेब, एक क्रिकेट प्रेमी, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यांच्या वाढदिवसाची ही स्पर्धा. यावेळेला तुषार यांचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेज टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतला यष्टीरक्षकाचा वेध. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं गोलंदाजांचं अधिराज्य, कारण आता क्रिकेट T20चा जमाना आला आणि क्रिकेट फलंदाजांकडे झुकलं जरूर आहे, परंतु इकडे गोलंदाजांसाठी बरंच काही आहे. अशा प्रकारचं स्ट्रगल्स 20-25 वर्ष पाठीमागे घेऊन जातं. ज्यावेळेला पूर्वी MRIच्या चेंडूवर टेनिस बॉल खेळलं जायचं, बॉल टू बॉल रन झाले तरी खूप असं वाटायचं. आज तसंच क्रिकेट इकडं ज्या वेळेला पाऊस असेल, खेळपट्टीवर पाणी असेल असणार आहे, म्हणजे कसरत गोलंदाजांची आहे, फलंदाजांची आहे. यावेळेला एज घेतली जाते. बॉल मात्र मार्गस्थ होईल सीमारेषेच्या दिशेने. पहिले क्षेत्रात चेंडू जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतला जाईल. पहा, चिखलामधून प्रवास करत असताना बॉल अडवणं सोपं नसतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा घेतल्या गेल्या, एज घेतली आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 वर जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांच्या मॅचेस देखील असणार आहेत, कारण आज बऱ्याचशा मॅचेस म्हणजे 12चा पूल आहे. आणि या गोष्टी आज आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे विनाविलंब प्रत्येकाला विनंती असेल, पण काही करायची आहे, आपण आल्याची नोंद द्यायची आहे, कारण संघ बरेचसे लांबून लांबून जरूर येणार आहेत. परंतु अगोदरच आपण जे निघाले असतील, युट्यूबला मॅच पाहत असतील, आपण अगोदरच विशालशी यांच्याशी संपर्क साधा. याही वेळेला पहा, पुन्हा लेंथवर आले, लेंथवरून बॉलला थोडंसं कट केलं आणि बॉल यष्टीरक्षक तुषार मंड्याबाई संघासाठी देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली बॅटिंग देखील करतात आणि गोलंदाजी देखील कौशल्य दाखवतात. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये बॉल दिला होता, त्याला खेळून काढलं ऑन साईडच्या दिशेने. मिड विकेट क्षेत्रात 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली. पहा, फिल्डिंग देखील तेवढीच. अशा प्रकारचे स्लॉटमध्ये जे बॉल येतील त्यावर प्रहार नक्कीच होणार आहेत. तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. षटक संपलंय दुसरं, आणि दुसरं षटक संपल्यानंतर स्कोर जर पाहिलं तर केवळ 5 धावा करंजी झालेल्या आहेत. काय म्हणाल करंजी या षटकाविषयी? नक्कीच याही षटकामध्ये पहिला चेंडू होता तो दीपेश माळीला बाद करणारा. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवला तो गोलंदाज तुषार पवारने, आणि त्यानंतर या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 3, आणि एकंदरीत 5 ही धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकांमध्ये. इथून आता गिअर चेंज करावा लागेल तो पॉइंटर 11 भिवंडीला, कारण धावा फक्त 5 आहे. 4 षटकांचे पहिलं सत्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा तर निर्णय घेतला आहे, परंतु आता हा निर्णय कुठेतरी त्यांच्या अंगलट आलाय की काय. करेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, तो आघाडीला आला आहे, आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय तो पाईक अन्सारी. धावसंख्या आतापर्यंत आहे ती 5. दोन्ही षटकामध्ये गोलंदाजांनी अधिराज्य गाजवलं. पहिलं षटक आपण बघितलं किरणचं, त्यानंतर तुषारचं, आणि दोन्ही गोलंदाजांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी डॉमिनेट करणारी फलंदाजांना खास करून जास्तीत जास्त चेंडू आपण निर्धाव बघितले, आणि त्याचं कारण ही धावसंख्या फक्त पाहायला मिळते आहे ती 5. तिसरं षटक या षटकामध्ये आला कल्याण कुमार. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी तो तयार होतो. समोर अन्सारी पंच करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी अंपायरचा नो बॉलचा इशारा आला. ओव्हर स्टेपिंग, आणि त्या कारणास्तव अंपायरचा इशारा आलाय तो नो बॉल. पहिला चेंडू आपण बघतो या ठिकाणी अवांतर 1 धाव देणार आहे या ठिकाणी पॉइंटर 11 भिवंडीसाठी. धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 6 या आकड्यावरती. धावा कशाही येऊत, आता त्या धावा येणं भरपूर गरजेचं आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या भिवंडी या संघासाठी. कल्याण पुन्हा एकदा वध विकेट ऑन साइडला उचलला, सरळ हा चेंडू चाललाय गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार
खूप चांगला फटका येताना पाहायला मिळेल. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. मी मगाशी सांगितलं की एखादं षटक देखील तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येतं गरजेचे आहेत आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही 4 षटकांची मॅच आहे 30-35 धावांपर्यंत देखील मॅच रंगू शकते आणि तो प्रयत्न या ठिकाणी नक्कीच असणार आहे. खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पाईक अन्सारी यांच्या बॅटमधून आपल्या टीमसाठी संजीवनीचं काम करतायत. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कल्याण कुमार यांच्यावर आक्रमण हे होताना पाहायला मिळालं. किंग्स ट्रॉफी उसरगर साईडमध्ये आपलं स्वागत आहे. अकुट एक उसळता बाउन्सर पेश केला. मागील फटक्याचं उत्तर या ठिकाणी देताना पाहायला मिळाले. कंडिशन्स ज्या आहेत त्या बॉलरच्या बाजूने आहेत. तुम्हाला योग्य टप्पा टाकणं गरजेचं आहे, परंतु फलंदाज देखील या कंडिशनमध्ये देखील बॅटिंग करू शकतात. कारण रबर बॉल क्रिकेटचा सराव जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या परिस्थितीला अवगत होऊ शकता. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. योग्य ठिकाणी योग्य टप्प्यावर हा चेंडू नव्हता आणि त्याचमुळे काय पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केला गेलाय. स्कोर जर पाहिलं तर 13 वर आहे कल्याण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकता भिवंडीचे या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलने लांबीपेक्षा उंची जास्त गाठली आहे, स्वतःला बॅलन्स केलं, बॉल कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी कॅच मात्र हातातून सुटली आहे. एकाच धावेवर समाधान त्या ठिकाणी मानावं लागतंय. स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढी आपण तत्परतेने घेऊ शकत नाही नॉर्मली जे आपण घेतो. आणि स्कोर जर पाहिलं तर 14 वर जाताना पाहायला मिळते. हे आपण तुम्ही चित्र पाहू शकता. गुड कॅमेरावर GTCचं आम्ही कौतुक करू, कारण हे सगळे क्षण असतात टिपण्यासारखे असतात आणि ते या ठिकाणी टिपताना आपल्याला पाहायला मिळाले. हे पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये हे सर्व होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे जसं प्रत्येकाला स्ट्रगल करावं लागतं, मग बॅट्समन असू देत, बॉलर असू देत, फिल्डर असू देत, या सर्वांना बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. करेश भादवडला बिलॉंग करतात. भादवडला पूर्वी क्रिकेट स्पर्धा देखील खूप मोठमोठ्या व्यावसायिक संघांच्या देखील व्हायच्या, परंतु यावेळेला पाण्यामध्ये टप्पा. मला वाटतं याच्यासारखं डिफिकल्ट क्रिकेट जगात कोणतं नसेल. पाण्याचं साम्राज्य आहे, पाण्याचं डबकं आहे, त्यात पिचिंग पडल्यानंतर जे आपल्या पाण्याचे थेंब उडणार, तुषार अंगावर उडणार आणि त्यात बॅटिंग करायची आहे, त्यात ज्या धारा देखील वरतून कोसळत आहेत, अशा प्रकारचं क्रिकेट लाजबाब. त्यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु कल्याण कुमार यांनी त्यांच्या संघाचं कल्याण केलंय, कारण आणखी एक विकेट ते या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळत आहे. करणजी नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो स्टेप आउट झाले आणि पॅटर्न पॅड मधून हा चेंडू यष्टांचा वेध घेणार आपण बघितला. पहिला धक्का बसला तो दीपेश माळीच्या स्वरूपात आणि आता हा दुसरा धक्का बसतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले, कुठेतरी वर डोकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी पारिक करतोय, ज्यांनी एक षटकार देखील ठोकलाय. काउंटर अटॅकची आता नक्कीच गरज आहे या ठिकाणी भिवंडीला. धावा आतापर्यंत आपण बघतोय त्या म्हणजेच 14 आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना या षटकामधले आपण बघितले तर चेंडू अजूनही शिल्लक आहे, ते अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी एंटर होत असताना पाहायला मिळेल तो उमर खान. या दोन्हीही फलंदाजांवरती आता जबाबदारी आहे आणि इथून स्लॉगरमध्ये जास्तीत जास्त धावा त्यांना उभाराव्या लागतील, परंतु परिस्थिती भरपूर त्या ठिकाणी बिकट पाहायला मिळेल. वरतून पावसाच्या धारा पडतायत, खेळपट्टीवरती देखील भरपूर पाणी साचलेलं आहे आणि त्या कारणास्तव इथे काहीसे चेंडू स्किट होणारे, भरपूर वेगाने खाली राहून जाणारे पाहायला मिळतात, तर काहीसे चेंडू रायझिंग टेक ऑफ होणारे पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज आपण बघतोय तो उमर खान आणि या षटकामधला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय गोलंदाज कल्याण कुमार. स्क्वेअर कट हवेमधून हा चेंडू चाललाय, तो डीपिश कम पॉइंट सीमारेषेच्या बाहेर देखना फटका
लाजवाब टायमिंग आणि आता हा षटकार येतोय तो पॉइंटर 11 भिवंडीसाठी उमर खानच्या बॅट मधून षटकार दिशी धाव फलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. या षटकाराचीच अपेक्षा होती आणि एका पिंच हिटरचं काम काय असतं. चौथ्या क्रमांकावरती उमर खान आला आणि पहिला चेंडू फेज करत असताना डावाची सुरुवात स्वतःच्या षटकाराने केली आणि धाव फलक त्याच्या संघाचा आता जाऊन पोहोचलं ते 20 या आकड्यावरती. या बॅटिंगची गरज आहे. दोन्ही फलंदाज आता आपण बघू शकाल दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय आणि स्लॉगर मध्ये या 6 चेंडूंमध्ये आता किती धावा येतील हे पाहण्या योग्य नक्कीच असेल ते पॉइंट 11 भिवंडीसाठी. उमरने देखील खूप चांगला फटका या ठिकाणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फाईक अन्सारी आणि उमर दोघांची बॅट आता बोलायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या आता आकार घेऊ लागलेली आहे कारण 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 20 धावा धावफलकावर. जर पुढे इकडे 10-15 रन आल्या करंजी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तोच प्रयत्न असणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. आदर्श येतात गोलंदाजी करण्यासाठी. या आपल्या परिस्थिती या संघाला या परिस्थितीमधून बाहेर काढायचं आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे सध्याच्या घडीला परंतु त्यावर मात करायची आहे कारण पावसाच्या धारा पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात झाली आहे. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. ग्रामीण संघांचा समावेश त्याचबरोबर जर पाहिलं तर खुल्या गटातील संघांचा समावेश या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पावसाने देखील निराश केले नाहीये. दररोज पाऊस देखील या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे पावसाळी क्रिकेटचा पुरेपूर आनंद खेळाडूही घेत आहेत प्रेक्षकही घेत आहेत. जाऊयात पुन्हा एकदा या पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकाकडे. पहिला बॉल उसळता टाकण्याचा प्रयत्न अकूट टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल. 21 फाईक याही वेळेला उसळता बॉल बॅटची एज घेतली जाते परंतु पाठीमागच्या बाजूला चेंडू जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एका धावेने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो आपलं हार्दिक असं स्वागत आहे या किंग्स ट्रॉफी अंतिम दिवशी ज्या दिवशी व्यावसायिक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुसळधार पावसात सुरू असलेला क्रिकेटचा हा सामना देखील आपण आनंद घेतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत जरूर आहे परंतु ती संधी देत नाहीयेत. गोलंदाज आदर्श गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 वर स्थिरवली आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत जरूर परंतु पाहूयात उमर ज्याने आगाज खूप चांगल्या पद्धतीने केला होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर जरूर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा वेगात फुलर लेंथ होता त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर तेवढं प्रॉपर होऊ शकलं नाही आणि चेंडूने वेग घेतला. टप्पा पडल्यानंतर पाणी असल्या कारणाने ते पाहायला मिळत आहे आणि आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. पावसाच्या कोसळणाऱ्या धारा आणि त्यात सुरू असणारं क्रिकेट पावसाळी क्रिकेट. याही वेळेला तेच पाण्याच्या टप्प्यात पडलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पाहूया धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट या ठिकाणी माघारी परताना पाहायला मिळतील. पावसाळी क्रिकेटला करंजी खूप मोठा इतिहास आहे म्हणजे अगदी मुंबई शहरात मी नक्कीच सांगेल 1988 साली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात संपूर्ण भारतामध्ये आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये दिली गेलेली 4 व्हीलर कार उमेश मांजरेकर यांना पार्ले टिळकच्या मॅचलेसच्या स्पर्धेमध्ये मिळाली होती. 1988 पावसाळी क्रिकेटमध्ये गोष्ट आहे. 1989 साली जर पाहिलं तर विजेत्या संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंना दुचाकी बाईक देण्यात आल्या होत्या म्हणजे 11 दुचाकी बाईक 1989 साली आणि 1990 साली 11 सोन्याची नाणी म्हणजे 1 तोळ्याचं 1 नाणं अशी 11 सोन्याची नाणी 1990 साली पावसाळी क्रिकेटच्या माध्यमातून म्हणजे पावसाळी क्रिकेटला खूप मोठा इतिहास आहे. परंतु मुंबईतून सुरू झालेला हा प्रवास आता हळूहळू सर्वदूर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु पावसाळी क्रिकेट देखील आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जातं. त्यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल थोडासा आखूड होता त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का तर हो तो प्रयत्न होतोय. करावेच लागतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही करणार केलाच पाहिजे.
चौथ्या धावेचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक स्वतःकडे घेण्यामध्ये यशस्वी राहिले आणि 3 धावा तर धावून या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. आज समालोचनामध्ये जर पाहिलं तर करंजी काळन एक युवा टॅलेंटेड समालोचक, त्याचबरोबर जर पाहिलं तर राहुलजी भोईर सर संपूर्ण या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समालोचन त्यांचंही आपल्याला ऐकायला मिळतं. आणि बाबू शाह जे खूप लोकप्रिय समालोचक, म्हणजे खूप कमी समालोचकांना एवढी लोकप्रियता लाभते अशातले लोकप्रिय समालोचक बाबूशाह सर देखील आहेत. यावेळेला पुन्हा अवसळता चेंडू टाकला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता, परंतु यशस्वी होत नाहीये. 1 रन त्या ठिकाणी मिळेल आणि 1 रनने जर पाहिलं तर स्कोअर पुढे जाताना पाहायला मिळेल. माफ करा, आउट आहे. आणि 25 धावा, पहा 25 धावा झाल्यात. म्हणजे स्ट्रगल, काही षटकार आले जरूर, परंतु संख्येला कंट्रोल करण्याचं काम, म्हणजे एक पिचिंग अगोदर मनात ठरवलं होतं की या ठिकाणी आपल्याला पिचिंगचे हे वातावरण आहे, इकडे पिचिंग केल्यानंतर आपण शकतो. ती रणनीती मी या ठिकाणी खारेगाव संघाची यशस्वी झाली. हेल बॉईज संघ यासाठी ओळखला जातो. टॉस साठी यायचंय दीपक दादा प्रतिष्ठान अर्थातच सँडी एसपी आणि विरोधात रघुनाथ 11 डोंबिवली. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित लगेचच त्या ठिकाणी यायचंय. कारण जे आव्हान आहे ते, परंतु कोणतंही आव्हान क्रिकेटमध्ये छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. आपण कित्येकदा पाहिलंय मोठमोठ्या धावसंख्या लिहिल्या पार होताना आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडताना देखील पाहिलंय. त्यामुळे जेव्हा दुसरा डाव येईल तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही की काय होणार आहे. ठाण्यातील खेळाडू देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळाले, परंतु आता भिवंडीकरांना आपली गोलंदाजी, मी तर म्हणेल या ठिकाणी गोलंदाजांचं क्रिकेट आहे. इकडले गोलंदाज विरुद्ध तिकडले गोलंदाज, कशा प्रकारची तुम्ही रणनीती करत, कशा प्रकारची पिचिंग करता, त्यावर क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील थोडासा उशिरा पावसाळी, नॉर्मली जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाळी हंगाम सुरू होतो, परंतु थोडासा उशिरा का होईना परंतु पावसाळी हंगाम सुरू झालाय. आणि माझ्या मते जर संधी मिळाल्या आयोजकांना तर येणाऱ्या कालखंड म्हणजे 1.5-2 महिन्यात खूप चांगल्या पावसाळी क्रिकेट देखील होणार आहे. आणि दसऱ्यापासून आपण पुन्हा एकदा आपला टेनिस बॉल हातात घेताना पाहायला मिळत असतो. तर आज या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा दिवस, सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व पांडुरंग संते साहेबांच्या वाढदिवसानिमित्तची ही स्पर्धा विशाल म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांकडून आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा सर्वांच्या नजरा वेधून घेताना पाहायला मिळते. कारण सर्वच नामवंत खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. सर्वांची पावलं या उसरगर गावाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. डोंबिवली, ज्या डोंबिवली नगरीला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे, शिस्तबद्धता आयोजनातील डोंबिवलीने, मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासारखी स्पर्धा असेल, अशा बऱ्याचशा स्पर्धा या परिसरामध्ये आपण पाहतो. आणि त्याचबरोबरीने शिस्त पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडले स्थानिक संघ देखील खूप चांगली कामगिरी करतायत. या ठिकाणी खेळत असताना अगदी आखाती देशांपर्यंत खेळाडू जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसात सर्वांच्या नजरा जर पाहिल्या तर या डोंबिवलीवर असणार आहे आणि या किंग्स ट्रॉफीवर असणार आहे. पांडुरंग संते साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या या स्पर्धेवर नक्कीच असणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. रघुनाथ 11 डोंबिवली विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान म्हणजेच सँडी एसपी, या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. माझ्या मते सँडी एसपी या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती असेल रघुनाथ 11 डोंबिवली आपण देखील या ठिकाणी यायचंय. आणि मुख्य समालोचकाच्या भूमिकेत जर पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड समालोचक केदुटणे गावचे याच परिसरातील करण काळन, आणि त्यांची साथ देण्यासाठी मी नक्कीच असेल. भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2021 अर्थातच किंग मैदान वेतलेश्वर क्रिकेट संघ उसरगर आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. आदरणीय श्री पांडुरंग दीनानाथ संते साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतंय. तर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. टॉस आपण लगेचच करतो. 4 ओव्हरची मॅच असेल, देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चला, या दोन्ही टीमच्या कॅप्टनना अजिबात वेळ न घेता चला, सँडी एसपी दीपक दादा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन अयूब इथे उपस्थित आहेत. रघुनाथ 11 डोंबिवली कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी यायचे प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे. तर चला आपण टॉस करूया. केतन मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतोय. फोटो सेशन देखील केलं जाईल. डीजे आमच्या सोबत जॉईंट आहे. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतन मात्रे देखील या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. भरपूर मेहनत सातत्यानं ही सर्व आमची VCC ची पूर्ण टीम घेतीये. सर्वांचा मनापासून आभार. टॉस करतोय. चला, सँडी एसपीचा कॉल आहे टेल आणि आलाय टेलच आलाय. टॉसच्या दरम्यान जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. काय डिसिजन? फिल्डिंग करणार आहात. तर काय सांगाल, अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर या स्पर्धेचं आयोजन, कारण का 3 दिवसापासून तुम्ही देखील स्पर्धा बघितली असावी. खूप चांगले नियम आहेत. डिसिप्लिन चांगला आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटर्जी घेऊन उतरणार आहे सँडी एसपी अर्थातच दीपक दादा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये? टुर्नामेंट तर चांगलीच आहे आणि स्ट्रॅटर्जी तर ऑन फिल्ड समजणार. कारण आता पाऊस तर नाही सध्या, तर फक्त पाऊस पडल्यावर बॉलिंगचंच काम आहे. नंतर काय बॅट्समन तर बॅटिंग करणारच. तर भरपूर शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. प्रेमनाथ, टॉस तुम्ही जर जिंकला असता तर तुम्ही काय डिसिजन घेतलं असतं? पण फिल्डिंग केली असते. मध्ये बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. धावा होत नाहीयेत. विकेटवरती धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. तर तुमचा काय प्रयत्न असेल मिनिमम 4 ओव्हरमध्ये एखादा अंदाज? 40 ते 50. आयोजनाविषयी थोडक्यात काय सांगाल, कारण का डिसिप्लिन मध्ये सातत्याने जाणलं जातं VCC उसळगरला आणि अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस तुम्ही नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून बघितले असेल. आज खेळणार आहात. या स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगाल? सुद्धा तर खूप छान आहे. शुभेच्छा विजयासाठी भरपूर. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया. करण काळन तिथे उपस्थित आहेत आणि चंद्रकांतजी शेट्टी आहेत. जेव्हा पण मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होती, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच चेंडू आपण बघितला, भरपूर टेक ऑफ झाला आणि अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. 61 रनने या डावाची सुरुवात होते, जिथे लक्ष आहे या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघासमोर 26 या धावसंख्येचं. पायनर 11 भिवंडीच्या विरोधात संघ पाहायला मिळतो तो हेल बॉयज हवेमध्ये. कॉटन बॉलची संधी आणि इथे हा पहिला धक्का. 1 या आकड्यावरती हा पहिला गडी बाद होतोय. बॅटिंग करत असताना हेल बॉयज खारीगावला पहिला धक्का. पहिलाच धक्का या ठिकाणी बसला. गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच किरण पाटील. सावध एक्सप्रेस नक्कीच पाहायला मिळते आपल्याला या पहिल्याच षटकामध्ये. आणि इथे आपण बघितलं तर बॉलर्स वर्सेस बॉलर्स असा हा सामना मी तर म्हणेन, कारण पहिल्या डावामध्ये देखील गोलंदाजाने अधिराज्य गाजवलं, जिथे भिवंडी संघाने 25 धावा उभारल्यात, 26 लक्ष आणि इथे पहिलाच गडी देखील बाद झालाय. 1 रन आपण बघितली अवांतरच्या स्वरूपात आणि हा पहिला चेंडू ग्राह्य धरला जाणार, त्याच्यावरती हा पहिला धक्का बसला तो या ठिकाणी खारीगाव या संघाला. हेल बॉयज या नावाने हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो जेन्युअन ऑलराऊंडर 3ऱ्या क्रमांकावरती आपण बघतोय.
किरण. हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू, अंपायरचा आलाय तो इशारा, नो बॉल. भरपूर टेक ऑफ होणारा हा चेंडू आपण या ठिकाणी बघितला आणि त्या कारणास्तव अंपायरचा इशारा आलाय तो नो बॉल. फ्री हिटचा देखील इशारा आता असेल, नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. 2 ही धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रिकवर्ड रन रेट असताना 6.50. 6व्यामध्ये हा चेंडू लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक ठिकाणी येतो आहे. भरपूर मोठी गॅप होती त्या ठिकाणी आणि हळूवार पद्धतीनं नक्कीच आउटफील्ड मध्ये हा चेंडू होता, परंतु त्याने सीमारेषा गाठली आहे आणि हा पहिला चौकार आलाय तो या दुसऱ्या डावामधला. लॉंग ऑन सीमारेषा गाठली या चेंडूने. हा फॉर्म पुल करत असताना आपण बघितल्या ठिकाणी या चेंडूवरती फलंदाज किरणला, त्या किरणने पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. ओपीचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अडखळला चेंडू तिकडे शॉट मिड विकेटच्या दरम्यान. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचले, फेक होती स्ट्रायकिंग एंडला, बॅकअप भरपूर उशिराने आता येईल. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दरम्यान ते क्षेत्ररक्षक होते. धावा पूर्ण होत आहेत एकंदरीत 3. चौथ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न आणि 4 धावा या ठिकाणी होत आहेत पूर्ण. गुड रनिंग. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा हलगर्जीपणा पाहायला मिळाला, बॅकअप नव्हतं ठिकाणी. विकेट किपरच्या पाठीमागे जेव्हा गोलंदाज शॉट मिड विकेटच्या दरम्यान पोहोचले होते आणि 4 धावा या ठिकाणी धावून पूर्ण करतात. धाव फलक त्या ठिकाणी आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 10 या आकड्यावरती. काय सांगाल सर, कारण पहिल्या षटकामध्ये तिथे आस्किंग रन रेट मी तर म्हणेन आहे ते 6.50, कारण 26चं टार्गेट आहे आणि इथे 10 धावा आतापर्यंत येत आहेत. टप्पा पडला हा चेंडू देखील आपण बघतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जात असताना जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. त्यासोबत स्पीड ब्रेकर अर्थातच विकेट या ठिकाणी घेणं भरपूर गरजेचं आहे, कारण धावांचा वेग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गती कमी होती, अटेम्प्ट केलाय, मोठी कडा बॅटची, बाहेरची कडा गुन्हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलून फेक होईल. धाव आपण बघतोय ते 1 आणि आता हे धाव फलक 11 या आकड्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली सुरुवात खारेगाव संघासाठी या ठिकाणी म्हणावी लागेल. सरळ बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिस झाले पाठीमागे. दीपेश या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. दीपेश माळी, अंपायरचा लेग बायचा इशारा. रन नक्कीच मिळते ती एक पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. भरपूर चांगली सुरुवात केली होती खऱ्या अर्थानं किरण पाटीलने, ज्याने पहिला धक्का दिला होता 1 या आकड्यावरती, परंतु त्यानंतर या ठिकाणी आपण बघितली ते धावसंख्या 12 पहिल्या षटकामध्ये किरणने भरपूर चांगले बॅटिंग केली, ज्याच्या माध्यमातून आपण एक चौकार देखील नक्कीच बघितला. खूप सुरुवात तर चांगली झाली होती, म्हणजे ज्या पद्धतीने ज्यावेळेला ठाणे गोलंदाजी करत होते त्यावेळेला केवळ 2च धावा होत्या, परंतु हा तफावत पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर होत आहेत. विकेट जी आली तिचं दडपण येऊ दिलं नाही. केवळ मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता तुम्ही धावूनही रन घ्यायचे ते दाखवून दिलं. 4 रन या कंडिशनमध्ये धावणं सोपी गोष्ट नाहीये. फिल्डरच्या देखील थोड्याशा चुका या ठिकाणी होताना पाहायला मिळाल्या आणि 12 म्हणजे एका चांगल्या स्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये हेलबॉईज खारेगाव ठाणे येताना पाहायला मिळते. जर कमबॅक करायचं असेल टीम भिवंडीला तर अफलातून गोलंदाजी करावी लागेल आणि काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करावं लागेल, त्यावेळेला मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं आणि अशा कंडिशनमध्ये ते होऊ शकतं देखील. करणजी, हा चेंडू आपण बघतोय बॉडीला कदाचित ब्रश झाला असावा पाठीमागे बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला चेंडू आपण बघतोय तो निर्धाव. येस, बॉडीला नक्कीच ब्रश झाला होता हा चेंडू. आपण बघतोय गोलंदाज फाईक अन्सारी यांना ओद विकेटने लेफ्ट केला चेंडूला. पाठीमागे दीपेश त्या ठिकाणी टप्पा पडला त्यांच्या अगदी समोर, त्यानंतर चेंडू त्यांच्या हातामध्ये आला होता. अंपायरचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय शिडोन पनवेलचे संतोष चौधरी सर आणि दुसऱ्या बाजूला चितवाला निंबवली विभागातील उमेश केणे सर आपल्याला पाहायला मिळतात. आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी स्टेप आउट झाले होते, भरपूर वेग होता या चेंडूमध्ये. फाईक अन्सारी या षटकामध्ये पाहायला मिळतात. हे देखील चेन्नईहून ऑलराऊंडर आहेत. पॉइंटर 11 भिवंडीचे. इथून हे समीकरण जर आपण बघितलं तर गरज आहे ती 13 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 16. कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी विकेटची भरपूर नितांत गरज या ठिकाणी, कारण हे दोन्ही फलंदाज त्या डावाला खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. फुलर लेन ड्राईव्ह करतात.
कवचमध्ये हा चेंडू आपण बघतो डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहे. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उशिराने पोहोचले. थोडा फंबल देखील झाला त्यांच्या माध्यमातून. उचलून फेक होते. 2 धावा पाहायला मिळतात. त्या सहजरित्या अंपायरचा इशारा आलाय 1 शॉट. सो या ठिकाणी मिळेल फक्त या चेंडूवरती ती 1 धाव आणि एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय पुढे ते 14 या आकड्यावरती. किंग मैदान उसरगरचं काही वर्ष अगोदर या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली. हवेमध्ये हा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नोमॅन्स लँडमध्ये पडला चेंडू. निर्जन स्थळावरती टप्पा पडल्यानंतर उमर खानच्या हातामध्ये फेक होते. भरपूर वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला नाव मिळते 1 आणि या एका धावेने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 15 वरती. काही वर्ष अगोदर या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली. स्वखर्चाने खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्तानं ही स्पर्धा अनुभवतोय. आदरणीय श्री पांडुरंग दीननाथ संते साहेब अपरकटच्या माध्यमातून थर्ड मॅनला भेदणारा आपण बघतोय. हा चौकार आलाय तो फलंदाज किरणच्या बॅटमधून. काय सांगाल सर या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. कमबॅक करणं भरपूर गरजेचं होतं त्या ठिकाणी. भिवंडीला हा सामना डीजे ब्रावो या नावाने विशाल म्हात्रे यांची नक्कीच ओळख आहे आणि डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये साईबाबांचं हे संगीत आपण त्यांच्याच माध्यमातून ऐकलं. फक्त आता 7 धावसंख्येची गरज आहे. फुलरलेत लॉफ्ट केला. अशा पद्धतीचे चेंडू असतील उत्तर नक्कीच हे मिळेल. षटकाराने हे धाव फलक 25 वरती. धावांची बरोबरी. विजयासाठी एका धावेची गरज. खूप चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते. मेरिटवर क्रिकेट खेळत आहेत आणि दुसऱ्या डावात जर पाहिलं तर पहिल्या डावाच्या तुलनेत पाऊसही बंद झालाय. त्याचाही फायदा या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि लक्ष मोठं नव्हतं आणि त्याचमुळे व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. आणि या मॅचला हेल बॉईज खारेगाव ठाणे संघाने आपल्या अनोख्या शैलीत जिंकलं देखील. खूप चांगला परफॉर्मन्स गोलंदाजांनी केला तेवढाच फलंदाजांनी देखील करताना पाहायला मिळाले. त्यामध्ये किरण लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या मॅचवर हेल बॉईज खारेगाव ठाणे हे नाव लिहिलं गेलं. आज अशाच प्रकारच्या चांगल्या चांगल्या मॅचेस आपल्याला आज या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहेत. व्यावसायिक खेळाडू पाहायला